नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. इन्कम टॅक्स पुणे, आयकर आयुक्त पुणे इथून ही नोकरी संदर्भातली जाहिरात आहे आणि जे कोणी मेरिटरियस स्पोर्ट्स पर्सन्स आहेत त्यांच्याकरता इन द केडर ऑफ स्टेनोग्राफर असेल, टॅक्स असिस्टंट असेल आणि मल्टीटास्किंग स्टाफ MTS अशा बघा स्टेनोग्राफर या पदाकरता 6 जागा, टॅक्स असिस्टंट करता 40, मल्टीटास्किंग स्टाफ करता 39 पदं आहेत. जे कोणी स्पोर्ट्स पर्सन्स आहेत त्यांच्याकरता ही जाहिरात आहे. यासोबतच त्यांचं जे मिनिमम क्वालिफिकेशन आहे ते स्टेनोग्राफर पदाकरता 12th क्लास पास ऑर इक्विव्हॅलंट. टॅक्स असिस्टंट या पदाकरता डिग्री ऑफ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. मल्टीटास्किंग स्टाफ याच्याकरता बघा मेट्रिक्युलेशन ऑफ इक्विव्हॅलंट पास. यासोबत आपल्याला जी वयोमर्यादा आहे ती बघा पहिल्या स्टेनोग्राफर पोस्ट करता 18 ते 27 वर्ष. दुसरं जे पद आहे त्या पदाकरता 18 ते 27 वर्ष आणि मल्टीटास्किंग स्टाफ करता 18 ते 25 वर्ष. नोकरीचं ठिकाण हे पुणे असून या संदर्भामध्ये अप्लाय करण्याकरता आपल्याला ₹200 फी असेल. या संदर्भातली ओरिजिनल जाहिरात आपण www.incometaxindia.gov.in पुणे न्यूज अपडेट इथं गेल्यानंतर तुम्हाला ही जाहिरात मिळेल आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 15/9/2026 आहे. या संदर्भातली जी अधिकृत जाहिरात आहे जी वेबसाईटवरती तुम्हाला मिळणार आहे ती ही जाहिरात आहे. या जाहिरातीमध्ये तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स माहिती इथं दिलेली आहे. नोटिफिकेशन 10/8/26ला आलेलं आहे. तुम्हाला 15 ऑनलाईन ॲप्लिकेशन 15/8/2026 ते तुम्हाला 15/9/2026 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल. या संदर्भामध्ये आपल्याला जे स्पोर्ट्स पर्सन दिलेले आहेत त्यांच्याकरता सुद्धा सिलेक्शन क्रायटेरिया देत असताना त्यांनी पूर्णपणे जे काही लिस्ट ऑफ स्पोर्ट्स आहेत ते सुद्धा इथे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्लेयर्स वगैरे जे आहे ते सुद्धा यांनी दिलेलं आहे. त्या संदर्भात सुद्धा या जाहिरातीमध्ये सूचना दिलेल्या आहेत. याच्यामध्ये कॉम्पिटिशन असेल, यासोबतच इतरही काही माहितीसुद्धा इथे दिलेली आहे. यासोबत आपल्याला जी काही पदं आहेत त्याचं हे जे क्वालिफिकेशन आहे इसेन्शियल ते सुद्धा आपल्याला इथं लागणार आहे. आपल्याला अप्लाय करताना बघा इथं लिंकसुद्धा दिलेल्या आहेत. या लिंकवरती जाऊन आपल्याला अप्लाय करायचं आहे. यासोबतच आपल्याला इतरही ॲप्लिकेशन फी जी आहे ₹200 तुम्हाला ही सुद्धा भरावी लागणार आहे. यासोबतच आपल्याला इन्स्ट्रक्शन्स फॉर दी ॲप्लिकंट्स हे सुद्धा दिलेले आहेत. काही ॲडिशनल इन्स्ट्रक्शन्ससुद्धा इथं तुम्हाला दिलेले आहेत. आणि जो फॉर्म 1 आहे तुम्हाला हा सुद्धा आपल्याला लागणार आहे. याच्यामध्ये फॉर रिप्रेझेंटिंग इंडिया इन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन इन वन ऑफ द रिकग्नाइज्ड स्पोर्ट्ससाठी तुम्हाला इथं सिग्नेचर, त्यानंतर फेडरेशन असोसिएशन यांची सुद्धा सही शिक्का, यासोबत असे 2 ते 3 फॉर्मसुद्धा तुम्हाला तुमच्या रिलेटेड इथं फॉर्मॅट जो आहे तो इथं दिलेला आहे. तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये मी आज इथंच थांबतोय. उद्या भेटून नवीन जाहिरातीसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.